केदाराचे वैरी केदाराचे आरामात आरामात जाऊ दे असंच जाऊ सरळ जाऊ वैरी केदाराचे वैरी केदाराचे थांब त्याला पूजा करतो पूजा करतो टाइम चुकला बरोबर आहे ना आरामात जाऊ दे आरामात जाऊ दे लागेल आरामात बरं आहे काय अजून इकडे तुला नाही पाणी सुरुवातच करतोय ठीक आहे हे हार काढा आणि हा एकच हार देवा शेवटपर्यंत जायचं काढते आता पाठीमागं खुराला बांधायचा पाठच्या दोन्ही खुराला घ्या हे बस झालं डायरेक्ट गाडी जायला पाहिजे यारा संतोष बाळाराम शिरकर संतोष बाळाराम त्यांच्या घरी आलाय सालाबालाची तुझी खनामालाची ओटी बनलेली आहे ती काय काय तू मान्य करून घेशील त्यांच्या धर्मात त्यांच्या मुला माणसात सर्वात सुख देशील मुलं मला जिकडे तिकडे कामानिमित्त सर्व सुखाच्या अंदाज ठेवशील सालाबालाची ओटी मान्य करून घेशील नवसाला वर्षाचा त्याला पालखी आणली 6 वाजता नंदा गणेश शेलगावकर तुझी खनाची पाया वटी बनलेली आहे ती वटी तू मान्य करून घेशील त्याला काय सुखाच्या अंदाज ठेवशील तुझी वटी मान्य करून घेशील नवसाला पावशील राजश्री दयाळकर राजाची दयाळकर सालाबाजी खनाची काय वटी बनलेली आहे ती वटी तू मान्य करून घेशील नवसाला पावशील महादेव पुढची वटी
सर्वात सुख देशील आले वेळा दूर करशील त्याला सुखाच्या अंदाज ठेवशील नवसाला वंशाचा रुपा कदम रुपाली कदम माहेर वशील सालाबाजार तुझी काकाबाई वटी वटीले ती वटी तू मान्य करून घेशील तिच्या धनगरात तुला माणसा सर्वात सुख देशील आले वेगळे दूर करशील नवसाला पावशील कल्पेश रामपूरकर कल्पेश रामपूरने वटी बनलेली आहे ती काकाबाई तू मान्य का पाय पडून घेता नवसाला पावशीचा आपल्याला इथे नातूबाईला बघायचं आता पाया पडून घे बाई आरामात करा गणेश शंकर गणेश शंकर खेडेकर चॅनल झालं डोळ्यात सेवा केल्या सालाबाजाची वटी बनलेली आहे ती काकाबाई तू मान्य करून घेशील त्याच्या धंद्यात मुला माणसात सर्वात सुख देशील बाजाची वटी मान्य करून घेशील नवसाला पावशील महादेव नाव सांग त्यांच्या हातात राजेश कदम ठीक आहे प्रज्ञा राजेश कदमने साला हात मिठाई आणलेला आहे तो जेव्हा मान्य करून घेशील तुझी वेडी वगैरे सेवा घेतली वेडी वगैरे सेवा मान्य करून घेशील तिकडे जिकडे जाईल तिकडे पाठव सादरबा राहून पाया पडून घ्या चला पाया पडून घ्या पाटील कल्पेश पडला हे सगळं पाळलं तू पडला येतो 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 भैरी केदाराचे सांग मले सावकाश जाऊ द्या सावकाश जाऊ द्या मंडळी आपण आता आपल्या देवबाप्पाला नाचत घेऊन जाणार आहोत सो आता इथे डीजे लागलाय आणि सगळी मंडळी बघताय तुम्ही आता जयघोषामध्ये आहेत सगळी मंडळी हे बघा सगळी मंडळी जयघोषात आहेत हे बघा हे बघा तो आपल्या घरातून पालखी निघणार आहे इकडे नाचत घेऊन जाणार आपण सो आता आपल्या ह्या घरातून पालखी निघाली आणि आता सांगितल्याप्रमाणे आता आपण पालखीला सोडायला जाणार आहोत पूर्ण पालखी नाचवत घेऊन जाणार आणि मंदिर आहे आपला भैरवनाथ म्हणजे प्रभुवाडी इथे म्हणजे 15 किलोमीटरचा 10-15 किलोमीटरचं अंतर आहे तिथे आपल्याला सोडावं लागतं देवाला आणि हे बघा इकडे फुल आता गर्दी आहे आणि फुल गर्दी आहे फुल गर्दी आहे सो आता एकदम फुल टू धमाल होणार आहे कारण आता सगळेजण आपण पालखीला सोडायला जाणार आहोत आणि फुल इथं डीजे लागलाय समोर आणि फुल टू धमाल असणार आहे आता